स्वागतम स्वागतम सुस्वागतम. तर स्वागत आहे आपलं नवीन एक ब्लॉग मध्ये. आज आपली भजन मंडळाची श्री सत्यनारायण कॅन्सल मुंह से सुपारी निकाल के बात कर रहे बाबा. स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन ब्लॉग मध्ये. तर आज आहे सोमवार ना, आपल्या श्री महालक्ष्मी प्रासादिक भजन मंडळातर्फे आज आपली श्री सत्यनारायणाची पूजा ठेवलेली गेलेली आहे. तर आज आपण सगळी तयारी करायच्या बेतात आहोत. तर हा आपला पाठीमागं बघू शकता, आपला मंदिराच्या वरती मी म्हणजे चढलोय, कारण की आपली थोडीशी तयारी चालू आहे. पताका वगैरे लावलो, पताका लागली आणि भांडी वगैरे तिकडे असतात सगळी. आणि आपली पब्लिक सगळी छोटी पब्लिक, या आदित्य आहे, राज, कुणाल, सूरज, गणेश, वेदांत, सार्थक, प्रज्योत दादा, सोज्वल, दोन्ही झाडू मारतं कशाला तरी. तर चला, अशा प्रकारे आता आमची पताका वगैरे लावून होतील. नंतर आम्ही थोडीशी रांगोळी वगैरे काढू. तर बघा तुम्ही मजा कशी असते ना कशी नाही. तर आता भेटू नंतर थोड्यासाठी बाय. चला. तर आता आपला सगळा पताका वगैरे लावून झालेली आहेत. पोरांनी छान अशी मेहनत केली. आता आपले पक्वाजवादक आणि आमचे गुरु, दोन्ही गुरु आहेत आमचे. एक आमचा पद्माकर, श्री पद्माकर कुटले आणि श्री राजेशदादा म्हात्रे. तर अशा प्रकारे आता आपला कार्यक्रम तर झालाय. आता भाजी वगैरे कटिंग वगैरे होईल. रांगोळी ते आता मंदिरामध्ये काढू आपण. तोपर्यंत सध्या टॅलेंट टाकीन बोललो तुला डायरेक्ट. इथं बाहेर पत्रवली टाकून मला का टॅलेंट टाकशील तू? अरे बापडे कोणी चाले. अरे सामान घेऊन आला म्हणजे पदराना. इकडे इकडे या. इकडे इकडे तुझा दात बघायचे इकडे. तुझा दात बघायचे इकडे इकडे इकडे. है काय है दात बघू. काहीतरी खाल्लाय. बघ किती पिवलं झाले, किती पिवलं झालं. आकाले आकाले. हा दात घासायला नको, दात घासायला नको. काय हू काय हू करू टार करू टार. पूजा आहे तर ऐक, संधीचा लाभ घ्यायचा आहे तुला. संधीचा लाभ अक्का घ्यायचा आहे. कुणला इथे येऊन नाही द्यायचा. सगळा जेवण तुझ्या नावावर आहे आज. काय बोललो? माझ्या जवळच बसायचा, बरोबर आहे का नाही? संधीचा लाभ तुम्हीच घेणार आज. दात दाखव दे ना. ई कर, ही बघ, ई बघला का? वाघ आज सगळा जेवण एकटाच जेवणार आहे वाघ, समजला? काळू बसला, कालू बसला. चला. सगळे पोराई टेबल वगैरे आणून, टेबल वगैरे रात्रीची सगळी पूर्वतयारी आत्ताच करून ठेवली. आपलं जेवण वगैरे आहे ना सगळं करून ठेवला. आता भाजी वगैरे कट करायला घेऊ आपण. ओके बघा. तर आता कांदा वगैरे सोलण्याचा कार्यक्रम चालू झालेला आहे आपला पुढच्या पुढं. तोपर्यंत आपल्याला वडापावची सोय झालेली इकडे. इकडे सगळी आपला पाणी मारून मस्त साफ करतात. पहिला पेटपूजा थोडीशी खाऊन घेतो थोडासा, बरोबर का नाही? कार्यक्रम चालू. आपली श्री सत्यनारायण महाराजांची पूजेची तयारी चालू आहे. तर आता आपण बघू शकता चारी साईडून 4 केलीच्या खांबामध्ये समया लावल्या 2 उभा असे भगवान सत्यनारायण. चला आता 4चे 4 लावून घेऊ ना. मग आता तिकडे रांगोळ्या करताना ते रांगोळ्या काढताना दाखवतो तुम्हाला. ओके ते लावून होते. अशा प्रकारे आपला सगळं झालेला आहे. इकडे
आता इकडे प्रसादाचं काम चालू होईल आणि इकडे रांगोली बघा आता. वहिनी रांगोली करतात. वहिनी चकले बरोबर करावं. वहिनी चकले बरोबर काढलं. ओके. यांचं काय चालले? यांची श्री महालक्ष्मी आईची रांगोळी काढतात. विषय होईल. ओके, धन्यवाद. नानी वेलची काय करायचे? खायची वेलची. विठ्ठल विठ्ठल म्हणा म्हणा रे. आता थोडासा कसा प्रसन्न रे सगळा साफसफाई वीर शेट. आता इकडे कार्यक्रम चालू होईल आपला जेवण करण्याचा. चला आता आपला कटिंग चालू होईल. तर आमचा स्टँड बघा, आदित्य स्टँड, घरगुती आदित्य. काळू काळू हे नवीन ड्रायव्हर, सावणासाठी आणण्यासाठी नवीन ड्रायव्हर आमचा जायदास. आता यो पण शिकला सगळा. नाना आता बघ घेतला तो पण. आता खपला बाजार सगळा. काय आणलंय आणि काय आणले? पेटी आणली, सामान वगैरे आणले. आता याचे पूजन वगैरे होईल आपल्या कसं भजनाचं आहे बोलल्यावर. तर चला आता तिथं आपला काय बोलतात पूजन. आता ते केलीचे काम केले ना, ते आपल्याला सजवायचं आहे. ते कार्यक्रम चालू आहे रांगोळीचा. प्रसाद होईल आता. चला सजवायला घेऊया. नाना 2 कामात नंतर एक काम नंतर मी लावला तो व्हिडिओमध्ये आलं. बाकी सगळं काम नानानेच लावलं ना. ओके काम. पप्पा इकडं पूजेचं सामान सगळं काढतात. संदेश आणि सोज्वल हे दोघं आपले काय बोलतात पप्पा याला काय बोलतात मी विसरलो. हां, चौरंगाची सजावट करतात संदेश दादा आणि सोज्वल दादा. आणि इकडे वहिनी सगळ्या वहिनी नाणी 1000 तुळशींचा तुळशीपत्र आपल्या सत्यनारायण महाराजांना वाहण्याकरिता करतात. आणि इकडं नानाचा पण सगळा पूजेचा आता सगळा आपल्या ब्राह्मणावर राहिले. ब्राह्मण जेव्हा येतील तेव्हा आपली पूजेस प्रारंभ होईल. आणि आपली चिंचवण गावाची नवसाला पावणारी श्री महालक्ष्मी आई कसा. तर आपल्या पूजेची चौरंगाची आता सजावट झालेली आहे. तर अशा प्रकारे सगळं सामान वगैरे आपण काढून ठेवलेलं आहे ना. आईच्या चरणावरची पण सगळी सजावट झालेली आहे. आपले अर्जुन नाना यांनी चांगली अशी सजावट केली. तर चला आता रांगोळी बघू. रांगोळी किती झाली ना किती नाही. तर रांगोळी पण आपली जवळजवळ 60% झालेली आहे, 40% बाकी आहे. आता बाकी कोण काय करतात ते बघू. चला. बडे दिनों के बाद हम इधर आए भाई. कांदा कट करून झालेला आहे, मिरची कट करून झालेली आहे, टोमॅटो पण कट करून झालेले आहे. लेडीज लोक लावला का बरोबर आहे. आता मिरची आज झालंच नाही का तुमचं? हो तुला घेतं झालं. आता यांचा पण बहुतेक काम झाला लागला आता. हां पटकन भेटली पाहिजे. हो मिक्सरवाला घ्या सगळं काम करतं. बघा कोण आहे का सांगा. हां यंदा कर्तव्य आहे. हां जायदादचा हे खडा मसाला वगैरे सगळा. नाही इकडे आपला कुक प्रशांत ना. काय झालं याला वागायला? पिसलं होतं ना बाई तुला? नाही पिसलं? कोण गेली? नवीन एडिटर आहे चिंचणगावातला KG क्रिएशन. कुणाला पाहिजे असेल तर लगेच संपर्क करा. कुणाल घरत 5670 इंस्टाग्राम ID बघू शकता तुम्ही. काय हां माकली जाऊ दे. वाघ आहे सर तू कसला चिकना दिसतो बघ ना. चाल ठीक आहे चला. वांगी कापण्याचा कार्यक्रम चालू आहे.
तर आई पण आली घरची ना. ए उतारी नको टाकू तिकडं ना. सगळी वांगीच कापतात. तिकडे जेवणाचा कार्यक्रम झाले. रुपये वाटली मारतं सगळी आणली. ते बघा माझी राणी आहे ना, मला जवळजवळ 6 महिन्यात भेटली. बापू बसली इथं. राणी 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 बसली. हिला इथं ठेव, मी आलोच. पूजेला सुरुवात झालेली आहे. राजादादा आणि वहिनी पूजेत बसलेले आहेत. ब्राह्मण वगैरे सगळी सुरुवात झालेली आहे बघा. पूजेला सुरुवात झालेली आहे. विषय पूजेचा. चला थोडेसे टोप वगैरे तिकडे न्यायचे तर आपली पूजा वगैरे सत्यनारायणाची पूजा वगैरे सगळी झालेली आहे. आपला हा भजनाचा सामान इथं सगळं ठेवलं आहे, साहित्य वगैरे. आणि ही बघा अतिशय सुंदर अशी रांगोळी काढलेली आहे. तर पूजन वगैरे झालं. आता आपण आरती करू. नमस्कार. नमस्कार. पूजेचा मान आमच्या दादाचा ना वहिनीचा. हा खूप छान. चला आता आपण आरतीला सुरुवात करू. वाटगा पाहिजे कशाला? पाणी लावलं. मला वाटलं मला वाटगा देतोय कशाला. चला लावतो वाटगा तू. आता इथे शेन फोटोशूट चालले. एकदम टॉपचा फोटोशूट आहे. इकडं मंदिर आला पाहिजे बोलतोय. नुसतं बोलता फोटो काढ. आता फोटो देतो बाई. फोटो करायला आले. तयारी केली ना, तुम्हाला दाखवलं नाही तयारी म्हणून केली म्हणून. आता टोपी घातली. आता बघ पोच बघ फोटोशूट करायला आलो. फोटोशूट वगैरे आमचा थोडंसं झाला. तर थोडंसं सगळी जेवण वगैरे करायला गावातली सगळी येतील तेव्हा आपण जेवण करताना सगळ्यांना दाखवतो. ओके. आता जेवण करायची सुरुवात झाली बाई. आता त्यांना बसल्या त्यांना दाखव रे बाबा त्यांची आवड असली. आता आपल्या इथे भजन वगैरे आलंय. भजन आता पाड्यावचं आलाय. तर पाड्यावचं भजन आता आपण बघूया कोण कोणी मंडळी सगळी ऐकताय. भजन चालू आहे. हे आपले नमस्कार वाघ. गावांचा वाघ आले ना आता पाया भरायला. हे वाघ आहे ना सगळे. हे वाघ एक दिवशी गावाला आहे ना, हे लय मोठं नाव करणार आहे ना. आता हे भावी क्रिकेटर आहेत चिंचवण गावाचे. भावी क्रिकेटर चिंचवण गावचे. यो एक चिचुंद्र्या. मथुर शेठ
बघा इथं काय चाललंय बघा. मथुर ओ, ए मथुर काय चालले? नको येऊ आतमध्ये नको येऊ. आय प्रसाद खात प्रसाद खात. चल बाहेर चल अंतर मत जेव अरे कैसा दिया मका अच्छा दिया. आता 9:30 वाजल्यान तिसरा भजन आलेले आपलं परत एकदा शिरडोन पाड्याचं भजन. थोड्याच वेळात आपला भजनाचे स्टार्ट होईल. थोडं आता गुलाबी दंडी भरलं इकडं. हिरवी का गुलाबी आता भजन स्टार्ट झालं तुम्हाला दाखवतो. बहुतेक आपला कार्यक्रम संपत्तीच्या मार्गावर आलेला आहे. संपत्ती झालं तुम्हाला दाखवतो मी. ओके आता बघू शकता अशा प्रकारे आता तिसरा भजन पण संपूर्ण म्हणजे पूर्ण झालेलं आहे. आणि आता आपलं पण आपण सगळं सामान वगैरे आवरून वगैरे सगळा क्लिअर केलेलं आहे. आता आपण घरी जाऊ कारण की आता आपला कार्यक्रम संपन्न झालेला आहे. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला? आपला सुखरूप एकदम कार्यक्रम झाला, टेन्शन नाही. तर आजचा तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला तो नक्की तुम्ही कमेंटद्वारे मला नक्कीच सांगा. आणि हा ब्लॉग मी इथेच एंड करतो आणि सेंड बघू कसा करतो. तर चला मी तुमची रजा करतो. गुड बाय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज की जय. श्री महालक्ष्मी माता की जय. गणपती बाप्पा मोरया. भारत माता की जय. बाय.